पहाटे 4 वाजता उठून रोज पळण्याचा सराव करायचा। आठवड्यातून एक दिवस पन्हाळा ज्योतिबा घाटातून धावायचं, तर महिन्यातून एक दिवस साताऱ्यातील कास पठाराच्या घाटात 40 ते 50 किलोमीटर पळायचं। प्रचंड कष्ट घेऊन पन्हाळा तालुक्यातील अमोल यादवनं एक उत्तम धावपटू म्हणून कौशल्य प्राप्त केले। 50 किलोमीटरपेक्षाही अधिक अंतर पार करणाऱ्या अमोलनं आजवर अनेक बक्षिसं खेचून आणली आहेत। आता त्याची 9 जूनला दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या डर्बन कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या स्पर्धेसाठी निवड होणारा भारतातील तो एकमेव धावपटू ठरलाय। मध्ये टीम असोसिएट्स म्हणून तो काम करतो। शालेय जीवनापासूनच अमोलला धावण्याची आवड आहे। सुरुवातीच्या काळात त्याने अगदी डोंगर दऱ्यात धावण्याचा सराव सुरू केला। त्यातून त्याचा आत्मविश्वास दुणावला। 21 जानेवारी 2024ला मुंबई मॅरेथॉन स्पर्धा झाली। या स्पर्धेतील 42 किलोमीटरचं अंतर अमोलनं 3 तास 16 मिनिटात पार केलं। त्यानंतर 25 फेब्रुवारी 2024ला लोणावळामध्ये 50 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेतही अमोलनं 4.5 तासात हे अंतर पार केलं। तर 21 एप्रिल 2024ला कास अल्ट्रा मॅरेथॉन ही 65 किलोमीटर अंतराची धावण्याची स्पर्धा झाली। त्या स्पर्धेमध्ये देशभरातील नावाजलेल्या धावपटूंचा सहभाग होता। तिथंही अमोलनं 6 तास 17 मिनिटात 65 किलोमीटरचं अंतर पार करत चौथा क्रमांक पटकावला। लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी प्रचंड सराव करावा लागतो, तर आहारही महत्त्वाचा असतो। मुंबईतील आहार तज्ज्ञ देवयानी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल दररोज सुकामेवा, केळी, अंडी, मोड आलेली कडधान्य, सॅलड असा आहार घेतो। तर साताऱ्यातील शिवस्पिरिट अकॅडमीचे शिव यादव यांचं त्यांना मार्गदर्शन लाभतंय। आता 9 जूनला दक्षिण आफ्रिकेतील डर्बन इथं 90 किलोमीटर धावण्याची जागतिक पातळीवरच्या कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेसाठी अमोलची निवड झाली आहे। अशी निवड होणारा अमोल यादव हा भारतातील एकमेव धावपटू आहे। दक्षिण आफ्रिकेतील थंड वातावरणात टिकून राहण्यासाठी अमोल आत्तापासूनच सराव करतोय। या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला 2 लाखापेक्षा अधिक खर्च येणार आहे। त्यामुळे कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी अमोलच्या मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन करण्यात आलंय। बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह प्रमोद वनगुत्ते।